मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत आत्ताची आणखी एक मोठी बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही अशी माहिती एका मंत्र्यांनी TV9 मराठीकडे दिलेली आहे। राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मनोज जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येऊ देणार नाही असं हे संबंधित मंत्री म्हणतात। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय तपशील आहेत सविस्तर? निकिता, खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासह तमाम मराठा समाजातल्या आंदोलकांकडून सध्या मुंबईला येण्याची जोरदार अशी तयारी सुरू आहे। मात्र राजधानी दिल्लीमध्ये सत्ताधारी सरकारमधल्याच एका मंत्र्यानं TV9 मराठीला ही माहिती दिलेली आहे की मनोज जरांगे पाटील आणि तमाम मराठा समाजातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही। राज्य सरकारकडून त्याबाबत तोडगा काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। आणि हे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचं देखील त्या मंत्र्यांनी आपल्याला सांगितलं आहे। खरं तर नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती आपल्याला दिली आहे। पण महत्त्वाचं हे की मुंबईमध्ये आल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी निर्माण झाल्यामुळे चाकरमान्यांसह सगळ्या मुंबईकरांना त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे सामंजस्यानं राज्य सरकारकडून प्रयत्न काढला जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, येऊ देणार नाही असं राज्य सरकारचं खरं तर म्हणणं आहे। त्यामुळे 20 तारखेला जरी मनोज जरांगे पाटील यांनी जाण्याची घोषणा केली असली तरी आता जे 3 ते 4 किंवा 5 दिवसाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये यावर तोडगा निघेल असा देखील विश्वास त्या मंत्र्यांना आहे। त्यावर राज्य सरकार नेमकं काय पाऊल उचलतं हे बघावं लागेल आणि ते पाऊल उचलल्यानंतर किंवा तो निर्णय घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हा निर्णय मान्य करतात का आणि मुंबईला येण्याचा निर्णय रद्द करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच संदीप, अधिक जाणून घेत राहू, तुम्ही राहत सोबत। राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार, मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये येऊ देण्याची वेळ येणार नाही असं एका मंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर TV9 मराठीकडे सांगितलेलं आहे। मराठा आंदोलनासंदर्भात आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। अंतरवाली सराटीमधून मुंबईमध्ये मराठा मोर्चा धडकणार आहे। मात्र जरांगे पाटलांवर ती वेळ येऊ देणार नाही, राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आणि एका मंत्र्यांनी सुद्धा अधिकृतरित्या नाव न सांगण्याच्या अटीवर TV9 मराठीला ही माहिती दिली आहे। त्यामुळे सरकारकडून नेमका काय तोडगा काढण्यात येतो, मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊ नयेत तत्पूर्वी काय नेमका उपाय काढण्यात येतो ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन मुंबईमध्ये येण्याची वेळ येणार नाही, त्यापूर्वीच राज्य सरकार त्यावर महत्त्वाचा तोडगा काढणार अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून TV9 मराठीला मिळतेय। एका मंत्र्यांनी TV9 मराठीला ही माहिती दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। मात्र त्यानंतर आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।